पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केले। अयोध्येतील नवीन विमानतळाचं महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव देण्यात आले। अयोध्येत बांधण्यात आलेले हे विमानतळ आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे। या विमानतळाचे वैशिष्ट्य आणि माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। या विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आला। विमानतळाचं टर्मिनल 6500 चौरस मीटर परिसरात आहे। दरवर्षी 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी हे विमानतळ सुसज्ज आहे। दर्शनी भाग अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या वास्तूच्या स्वरूपात आहे। श्रीरामाचं जीवन दर्शवणारी स्थानिक कला, चित्रांनी सजवलेल्या भिंती आहे। इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, LED रोषणाई, आकर्षक कारंजे या ठिकाणी पाहायला मिळते। सोलर पॉवर प्लांटसह विविध सुविधांनी सुसज्ज हे विमानतळ आहे। विमानतळामुळे अयोध्येतील दळणवळण सुधारणार आहे। या विमानतळामुळे पर्यटन, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।